पाहायला मिळतील आणि आदित्य ठाकरे आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते त्या एकमेकांच्या ह्याच्यातून पास होतील। एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार सुनील शिंदे असतील आणि आमदार संपूर्ण सुनील शिंदे असतील किंवा महेश सावंत असतील हे पाहायला मिळतात। दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणाहून निघतात आहेत आणि एकनाथ शिंदे या ठिकाणाहून निघतात आहेत आणि आपण पाहू शकतो की सचिन अहिर आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते एकमेकांना या ठिकाणी भेटलेले आहेत। पोलिसची जी यंत्रणा आहे तिला झुगारून या ठिकाणून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे जे मार्गावरून गेलेले आहेत त्याच ठिकाणून जाताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत होती, त्यामुळे पोलीस जे आहेत त्यांनी सांगितलं की या मार्गावरून आपण जाऊ नका, दुसरा मार्ग पकडा। मात्र आपण बघू शकतो या गर्दीतून दाटीवाटेच्या रस्त्यातून या ठिकाणी जे समर्थक आहेत ते या मार्गाने जात असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत आज जी नारळी पौर्णिमा आहे त्यानिमित्त वरळीमध्ये कोळी बांधवांचा मोठा उत्सव असतो। कोळी बांधव समुद्राची वरुणराजाची पूजा करतात आणि जे त्यांचं उद्योगधंदा आहे मासेमारीचा त्यावरती त्यांचं पोटपाणी असतं, त्यामुळे जो नारळी पौर्णिमा आहे ती मोठ्या प्रमाणात कोळीवाड्यामध्ये साजरी केली जाते। आणि या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत आदित्य ठाकरे दरवर्षी या ठिकाणी नारळी पौर्णिमानिमित्त वरळीमध्ये दाखल होत असतात। मात्र यंदा ट्विस्ट असा झाला की एकनाथ शिंदे हे दुसऱ्या शिवसेनेचे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की ते देखील याच मार्गावरून थोड्या अवधीपूर्वीच म्हणजे 15 ते 20 मिनिटापूर्वी गेलेले आहेत। बत्तिरी जेट्टी येथे हे जे रथ मिरवणुका ज्या पार पडतात त्या ठिकाणून समारोप जो आहे तो बत्तिरी जेट्टी येथे होतो आणि त्या दिशेनंच जर आपण बघितलं तर अनेक पालख्या देखील सुरू आहेत। त्यामुळे या ठिकाणी ह्या ज्या वरळीच्या गल्ल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळते। वरळी म्हणलं तर दाटीवाटीची वस्ती आहे आपल्याला माहीतच आहे आणि या अगोदरच येथून 15 मिनिटापूर्वी एकनाथ शिंदे देखील गेलेले आहेत आणि त्याच मार्गानं अनेक पालख्याही सुरू आहेत आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील याच मार्गाने जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि कुठेतरी आपण बघितलं मागच्या चौकामध्ये पोलिसांच्या वतीनं अडवणूक करण्यात येत होती, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना सांगितलं की तुम्ही जरा वेळ थांबावं किंवा पुढच्या मार्गाने जावं। मात्र आदित्य ठाकरे आपल्या मार्गावरती ठाम होते आणि ते पुढे जात राहिले। आपण बघू शकतो कार्यकर्त्यांची गर्दीही मोठी त्यांच्यासोबत आहे। तसेच या ठिकाणी आपण बघू शकतो दाटीवाटीचा परिसर आहे, थोड्या वेळापूर्वीच एकनाथ शिंदे या ठिकाणून गेलेला आहे। जो शाखा आहे 193 या परिसरातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं ही यात्रा काढण्यात आलेली आहे आणि या यात्रा पुढे जाऊन बत्तिरी जेट्टीला समारोप होणार आहे। समुद्रराजाची पूजा करून या ठिकाणी कार्यक्रमाचं समारोप होणार आहे। दोन्ही कार्यक्रमांसाठी म्हणजे एकनाथ शिंदे देखील आलेले आहेत आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील याच मार्गावरून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र थोड्या वेळपूर्वी एकनाथ शिंदे ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून आदित्य ठाकरे यांना जाण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला होता, जाऊ नका अशी विनंती केली होती। मात्र आदित्य ठाकरे जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आता एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेच्या शाखेमध्ये गेलेले असल्याचं आपल्याला